सर, आज महापालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच 2 कार्यपत्रिका संपलेल्या आहेत. एकही विषय राहिलेला नाही. काय भावना आहे, काय सांगतात? आज पुणे महापालिकेत झिरो पेंडन्सी ह्या भावाने आम्ही काम केलं. सभागृहातल्या प्रत्येक सभासदांनी सहकार्य केलं, प्रत्येक पक्षाच्या सभासदांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे जेवढे विषय होते ऑलमोस्ट 95 विषय आज मान्य झाले. एकाच विषयात मतदान झालं, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीने सभागृह आज चालवायला आम्हाला यश आलं आणि त्याचाच परिपाक म्हणून दोन्ही कार्यपत्रिका संपली आणि आज महापालिकेच्या कार्यपत्रावर एकही कार्यपत्रिका शिल्लक नाही आणि एकही विषय शिल्लक नाही. असं झिरो पेंडन्सी ही कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच होती आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद सभागृहाचा म्हणून मला या ठिकाणी आहे. आदरणीय देवेंद्रजींनी जी कार्यपद्धती आम्हाला आखून दिली आहे त्यात लोकांची कामं तात्काळ करणं, त्याच्यावर निर्णय करणं आणि मुख्यसभा हाच सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असल्यामुळं या मुख्यसभेत कामकाज करून आज दिवसभर सकाळी 11:30 वाजता चालू झालेली जनरल बॉडी 8 वाजेपर्यंत जवळपास आम्ही चालवली, 7:30 पावणे 8पर्यंत आणि सगळे विषय आज मान्य करून झिरो पेंडन्सी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. सर, या जीबीमध्ये सभागृह नेत्यांनी विरोधकांना गद्दार केल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. जे काही 2 महत्त्वाच्या निर्णयांची जी काही चर्चा शहरात होती, विषयांची चर्चा होती, त्याबद्दल काय सांगा? आज निश्चितपणे नाईक बेट जो एक विषय होता त्या नाईक बेटाच्या संदर्भातला निर्णय आम्ही दफ्तरी दाखल केला आहे. त्यात राज्य शासनाने पुढील धोरण आखावं आणि त्यानुसार महापालिका ॲक्ट करेल, परंतु महापालिकेकडनं असा कुठलाही विषय आम्ही करणार नाही. दुसरा महत्त्वाचा विषय सुस्किंडीतल्या रस्त्याचा होता. आदरणीय अजितदादांनी त्याचे निर्देश दिले होते, त्यामुळे तो विषय आम्ही मान्य केलेला आहे. त्या विषयातसुद्धा मुख्यसभेत आम्ही मान्यता दिली आहे आणि तो रस्ता लवकरच आम्ही खुला करू आणि चांगल्या दर्जाचा करू. त्यासाठी आवश्यक ती टेंडर प्रक्रिया राबवण्यास आज आम्ही मान्यता दिलेली आहे. सर, आज दुसरा एक विषय होता, भारत मंडपमचा विषय होता, तो बहुचर्चित विषय होता. आज पुणे महापालिकेने एक जागतिक दर्जाचं मोठं कन्व्हेन्शन सेंटर तयार करण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल टाकलं आहे. राज्य सरकारने एक नियमावली केली आहे की दिल्लीच्या धर्तीवर भारत मंडपम, बृहन्मुंबई, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी ही व्हावीत. त्यात सर्वात पुढे पुणे आहे. आज पुण्याने यात रिझर्वेशनच्या जागेवर रिझर्वेशन अशा प्रकारचं एक धोरण मान्य केलं. यात जी रिझर्वेशन त्यात होती त्यातलं गार्डनचं रिझर्वेशन, तेवढ्या क्षमतेचं गार्डन तिथं व्हावं. पार्किंगचं रिझर्वेशन तेवढ्याच क्षमतेचं नाही, किंवा त्यापेक्षा डबल क्षमतेचं पार्किंग या भारत मंडपमच्या कन्व्हेन्शन सेंटरला व्हावं अशा प्रकारच्या सूचना देऊन भाजी मंडई आणि हॉस्पिटलचं आरक्षण नजीकच्या ॲम्युनिटी स्पेसवर ताबडतोब दर्शवून कुठलंही आरक्षण कमी न करता एक नव्याने मोठी ॲम्युनिटी जागतिक दर्जाची पुणे शहरात तयार व्हावी अशा प्रकारची मान्यता मुख्यसभेत आम्ही दिली आहे. यात 30,000 लोकांच्या क्षमतेचं एक मोठं सभागृह, ज्यात इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस होऊ शकतील, मोठमोठी प्रदर्शनं होऊ शकतील, मोठमोठ्या सभा होऊ शकतील, राजकीय पक्षांच्या सभा होऊ शकतील, मोठे कार्यक्रम जे आज आपल्याला मिळत नव्हते, ह्या सगळ्यांना एक मोठा AC हॉल, काही एकरांचा 30,000 लोकांच्या क्षमतेचा AC हॉल, एका जागेवर सर्व सुविधांनी युक्त हा तयार करण्याच्या दृष्टीनं आम्ही हा प्लॅन केला आहे. यात विमानतळालागत ज्या हाईटचं रिस्ट्रिक्शन होतं, जिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम होऊ शकत नाही उंचीवर, त्यामुळं भारत मंडपमच्या धर्तीवर आम्ही तिथं एक मोठं कन्व्हेन्शन सेंटर करण्याचा निर्णय केला आहे. आणि मला माहीत आहे की ज्यावेळेस बालेवाडीसारखं एक स्टेडियम आपण बांधलं आणि त्या एका बालेवाड्याभोवती बाणेर बालेवाडी नावाचं सगळं नवीन शहर विकसित झालं, असाच ह्या कन्व्हेन्शन सेंटरमुळं लोहगावचा राहिलेला जो विकास होता त्याला खूप गती येणार आहे आणि त्या भागात मोठ्या गतीनं विकास होण्यास यात मदत होणार आहे. एक मोठं रस्त्यांचं जाळं
या 37/154च्या डायरेक्टिव्हनी राज्य शासनाने सुचवले, ते आज आम्ही मान्य केलं आहे. आणि त्यामुळं मोठे रस्ते, मोठा प्रकल्प, अत्याधुनिक प्रकल्प आणि पुणेकरांसाठी हक्काचा प्रकल्प आज मान्य करण्यात आम्हाला यश आलं. ओके.